नमस्कार, तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा। आज डाखळ लावणारे आम्ही रोप टाकल्यापासून मी सांगत होते की डाखळीचं रोप हे अष्टरचं रोप हे जे टाकलं होतं उगून निघलं त्यावेळेस पण दाखवलं होतं, पण आता याला 1.5 महिना झालाय आणि आता याला आज आम्ही लावणार आहे। हे बाजूचं रान दिसत असेल, याच्यातच लावणार आहे आम्ही। ज्यावेळेस रोप टाकलं त्यावेळेस हे रान मोकळं ठेवलं होतं आणि याला रोजाच्या बायका पण बोलावल्या त्या लावण्याकरता, कारण की जास्त वावर होतं आणि पाणी एकखटी वावरात येतं, त्यामुळेच काही एक दोघींना लावता येत नाही। साऱ्यामध्ये एक जोडी जावं लागती, एका साऱ्यामध्ये 2 जणी जातात, त्यामुळे मग आता सगळं वावर भिजवलेलं आहे। आणि येताना तर तिघीच आल्या आणि सासूबाई त्यांना एक जोडीदार झाल्या, मला जोडीदार कोण नव्हतं, त्यामुळे मी एकटीच लावित होते। आणि मला रोप पण उपटून द्यायचं होतं, कारण की बायकांनी सकाळी अचानक सांगितलं आम्ही येणार आहेत, त्यामुळे मग आमची घाई झाली। आम्ही सारेसुद्धा नव्हते पाडले वावरामध्ये, मग सारे पाडले, रोप उपटलं, नाहीतर मग आदल्या दिवशी सांगितल्यावर थोडंफार रोप हे ना हे उपटून ठेवतो, कारण की हे रोप आहे ना कवळं राहतं, त्याच्यामुळे मग सुकतं पण लवकर, मग ताजं ताजंच उपटावं लागतं। आता हे डाखळ लावलेले आम्ही, याला नवरात्रामध्ये थोडेफारच फुलं निघते, पण दिवाळीमध्ये चांगले फुलं निघते। डाखळीचे रोप लावल्यापासून तर जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यांनी याला फुलं चालू होतात आणि फुलं चालू झाल्याच्या नंतर 1 ते 1.5 महिना रोज म्हटलं तरी याचे फुलं तोडता येतात, कारण की टप्प्यानुसार तोडावं लागतात। एका दिवशी काही एवढे फुलं तोडून नाही होत, त्याच्यामुळे मग आज काही तोडले, उद्या काही तोडले आणि त्याच्यानंतरून पहिल्या दिवशी तोडले, त्याच्यावर परत वेळ येते। आणि आता आमचं एवढं रोप उरलेलं आहे, आम्हाला थोडंफार लागणार आहे, कारण की अजून 3 ते 4 सारे राहिलेले आहेत। बघू आता याला जर गिऱ्हाईक असलं कोणी तर विकून टाकू, कारण की आम्हाला तर आता आम्ही वावर मोकळं ठेवलेलं नाही आहे, सगळ्या वावरामध्ये मूग केलेलं आहे, तूर केलेली आहे, आणि मग आता याला विकावंच लागणार आहे आम्हाला। आता काहींना डाखळ किंवा अष्टर याचं नावसुद्धा नसतं एवढं लक्षात येत, त्यामुळे आपल्याला 2 महिने का होईना फुलं याची वाट बघावं लागणार आहे। मग त्याच्यामध्ये मी दाखवेन तुम्हाला की डाखळ किंवा अष्टरचं फूल कसं राहतं, एकदम लाल गडद कलरचं फूल राहतं। नवरात्र, दिवाळी, गणपती ह्यामध्ये तर ह्या फुलाला मागणी राहते, पण मार्गशीर्षमध्ये पण जास्त मागणी राहते। माझे असेच रानातील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता जर्नी विथ शीतल गुंजा या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।